श्रावण पाटलाचे दिवस चांगले आणि श्रावण पाटलाला काही काळजी करण्याची गरज नाही. पण माझ्या सध्याच्या त्या गावात श्रावण पाटलाला ती कामात आलेल्या दिसत नाही. पण आता आपण सगळ्यांची भाषणं ऐकली, पण मी एक प्रामाणिकपणाने सांगणार आहे की श्रावण पाटलासारखा सच्चा आणि इमानदार मित्र कोणाला भेटू शकत नाही. दिलेलं काम अतिशय प्रामाणिकपणानं आपली जेवढी ताकद आहे त्या ताकदीचा वापर करून करणारा कार्यकर्ता, करणारा नेता, त्याचं नाव श्रावण पाटील भिलवंडे. शिवराज पाटील होटाळकर भाषणात म्हणाले की शिवराज पाटलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मी जे बोललो त्याचा उल्लेख त्यांनी केला. शिवराज पाटील तुमच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोललो. काल आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं कवळे गुरुजीने कार्यक्रम ठेवला, त्याही कार्यक्रमात बोललो. आणि आज माझे मित्र श्रावण पाटील भिलवंडे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये तेच बोलायला लागलो की तुम्ही सगळेजण एक राहा, पुढची जबाबदारी माझ्यावर सोपवा. भारतीय जनता पक्षामध्ये कोणाची मालकी चालत नाही. भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्याचा सन्मान करणारा पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष सर्वे करतो, त्या सर्वेमध्ये किती नावं येतात, कार्यकर्त्यांची जाणीव ठेवणारा हा पक्ष म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. मला काही लोकांनी सांगितलं की कवळे गुरुजीने काही लोक पुण्याला पाठवले. मी कवळे गुरुजीला विचारलं या मतदारसंघात हे सुरू काय झालंय, की कोणी कुठं पाठवालंय, कोणी कुठं पाठवालंय. मी कवळे गुरुजीला म्हणालो की कामाच्या दिवसात तुम्ही तरी किमान पाठवू नका. कवळे गुरुजी म्हणाले की ऊसाचं उत्पन्न कसं वाढावं याचं प्रशिक्षण देण्यासाठी मी पाठवालो. तर मी कवळे गुरुजीला प्रामाणिकपणाने सांगितलं की निवडणूक होईपर्यंत तुम्ही जर 100 पाठवत असाल तर 1000 पाठवा, प्रशिक्षण घेऊत का नाही घेऊत तिकडं, पण फिरून आले पाहिजे. आता फिरून येण्यामध्येच जर मजा असेल त्यांना ती व्यवस्था करावी लागेल. आपल्याला फिरून येणार पाहिजे की आपल्या मतदारसंघाचा विकास पाहिजे. कवळे गुरुजींनी उल्लेख केला भाषणामध्ये. शिवराज पाटील नेहमी करतात, बालाजीराव बोलतात की आमच्या बारूच्या धरणाची लाईनिंग झाली नाही. बारूच्या धरणाच्या निमित्तानं कॅनलच्या लाईनिंग झाल्या तर टेलपर्यंत पाणी जाऊ शकते. हे सगळे सिंचनाचे प्रश्न सोडवायचे असतील तर तळमळ करणारा प्रतिनिधी या मतदारसंघाला लागतो. केवळ फिरून आणल्यामुळं ते नाटकं आम्ही केलेली आहेत. माझ्या एवढे तर नाटकं त्याच्यात कोणीच केले नाही. त्याच्यामुळे या नाटकामुळे माणूस सक्सेस होते हे डोक्यातलं कोणी काढलं. आपण काय काम केलं. आज शंकररावजी चव्हाण साहेबांचं नाव आपण काय घेतो. जेव्हा कुठला पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, धरण झालं असेल तरी त्यांच्यामुळं, झालं नाही तर त्यांच्या मागाने आम्ही करू शकलो नाही. जी जी धरणं बांधली, पण मी शंकरराव चव्हाण साहेबाचा शिष्य म्हणून सांगतो की लिंबोटीचं धरण केवळ प्रताप पाटील चिखलीकरांनी बांधलं, दुसरं कोणी बांधू शकतो. त्यावेळेस विलासरावजी देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. धरणं बांधायची काम झाली पाहिजे, लाईनिंगची कामं झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या टेलपर्यंत पाणी गेलं पाहिजे. याच्यासाठीची स्पर्धा या मतदारसंघात नाही जिल्ह्यामध्ये लागली पाहिजे. प्रत्येकाने उल्लेख केला की बालाजीराव बच्चेवर आणि श्रावण पाटलांनी भाजप इथं वाढवली, भाजप इथं जीवन ठेवली.
ही गोष्ट खरी आहे. त्या काळातल्या भाजपची परिस्थिती काय होती? माझं गाव पूर्वी चिखली हे गाव मुख्य मतदारसंघात होत. चंद्रकांतजी मस्की ते विधानसभेला आमच्या भागातून उभे होते. आमचे मेहुणे संभाजी पाटील उमरेकर अपक्ष निवडणुकीला उभे होते. माझ्या गावामध्ये 1704 मतं झाली शिवराज पाटील वोटिंग मध्ये, आणि फक्त 3-4 मतं ही चंद्रकांत मस्कीला पडली. तेव्हा बूथ वाईज काउंटिंग होत, तेव्हा थोडं चलायचं गावामध्ये सगळ्याचं. आता गावात कोणाचं चलत नाही. लोक एकाच्या घरी गेलं तर लोक म्हणतात त्याच्याच घरी जाय, मी दुसऱ्याच्या घरी जाऊ. पण 4 मतं पडली तर दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण गाव आमच्या वाड्यामध्ये आला की आमचं मत नव्हतं चंद्रकांत मस्कीला, आमचं मत नव्हतं. म्हणजे चंद्रकांत मस्कीला 4 मतं चुकून पडली. त्या काळातली भाजप टिकवण्याचं काम श्रवण पाटील तुम्ही असतील, बालाजीराव बच्चेवर असतील, या सगळ्या मंडळींनी केलं. आणि तुम्ही सगळ्यांनी मेहनत केली. तुम्ही ते टिकवलं. भलं तुम्हाला मिळालं नसेल, पण तुम्ही टिकवलं म्हणून तुमच्या टिकवण्यावर आम्ही राज्य करावं हे मान्य करावं लागेल. निवडणुका येतात जातात, हार जीत होत राहते. माझ्या लोकसभेचा अनेकांनी उल्लेख केला. अशोक पाटील मुगावकरांनी उल्लेख केला. मी काही ताम्रपट घेऊन जन्माला आलो नाही की मी जन्मला तेव्हापासून हरणारच नाही. 5 वर्षात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील त्याची सजा मला लोकांनी दिली असेल. पण ही गोष्ट खरी आहे की सजा देताना देखील विचार करून जर सजा दिली असती तर जिल्ह्याचं नुकसान झालं नसतं. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता या निवडणुकीत जर जिंकला असता तर अशोकराव चव्हाण केंद्रामध्ये मंत्री राहिले असते. ते जर केंद्रामध्ये मंत्री राहिले असते तर पर्यायाने जिल्ह्याच्या विकासामध्ये अधिकची भर पडली असते. आणि आज दुर्दैव आहे, मंत्रीपद गेलं, खासदारपद गेलं. केंद्राकडून ज्या येणाऱ्या योजना आहेत त्या येणाऱ्या योजना जिल्ह्यापर्यंत आणायला आता आपला माणूस नाही. पण ताकदवार माणूस जो आपल्या मागण्यासाठी संघर्ष करू शकतो असा लोकप्रतिनिधी जाण्याची आवश्यकता आहे. म्हणून तुम्ही जेवढे जण इच्छुक आहात, बालाजीराव बच्चेवार असतील, श्रावण पाटील भिलवंडे असतील, शिवराज पाटील होटाळकर असतील, आमचे मारुतराव कवळे गुरुजी असतील, आणखी एकदम खाली बसलेल्या ते असतील. तर खाली बसलेल्याने इच्छा व्यक्त करू नये असं काहीच नाही, ते पण असू शकते. पण तुम्ही सगळेजण एक राहा. तुम्ही ठरवा की एकाला उमेदवारी मिळाल्याच्या नंतर आम्ही पाठीशी खंबीरपणाने उभा राहू, असा मेसेज वरपर्यंत जाऊ द्या. बदल करून द्यायची जबाबदारी जाहीरपणाने आम्ही सांगतो मी घेतली. शेवटी आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आमदार या मतदारसंघामध्ये पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये वाढलं पाहिजे. अशोकराव पाटलांनी उल्लेख केला की तुम्ही सगळेजण एकत्र राहिला तर 6-7 जागा येतील. अशोकराव पाटील आम्ही सगळेजण एकत्र राहू आणि जिल्ह्याच्या 6-7 नाही तर 9च्या 9 जागा या महायुतीच्या कशा येतील आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार. शेवटी कोणाच्या मागे आहे तुम्ही उल्लेख केला अनेकांनी. मी जरी फकीर असलो तरी तुम्हाला कमी पडू देणार नाही एवढे या ठिकाणी जाहीर करणार. शेवटी तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुमची ताकद आहे म्हणून आमची ताकद आहे. आम्ही कोण आहे ही साखळी आहे. तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे, आम्ही तुम्हाला विचारलं पाहिजे. विचाराची देवाणघेवाण आहे. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून लोकसभेच्या सदस्यापर्यंत जर आपली साखळी राहिली तर निश्चितपणाने विकासाला चालना भेटते. 5ची बोटं सारखे राहत नाही. कोणाकडे काय आहे तर कोणाकडे काय आहे, कोणाकडे काय नाही तर कोणाकडे काय नाही. सगळे जर सारखे असते तर ही गोष्ट निर्माण झालेली असते. परमेश्वराने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टीची चिंता तुम्ही करू नका. या मतदारसंघाचे एक वातावरण निर्माण करा. या मतदारसंघाच्या लोकांच्या सुखादुखामध्ये जा. या लोकांचे प्रश्न समजून घ्या. ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा. गरज पडली तर आमच्याकडे या, खतगावकर साहेबांकडे जा, चव्हाण साहेबांकडे जा, आणखी वरिष्ठाकडे जा, आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे जा. आपण सगळेजण हा मतदारसंघ कसा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे
याच्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू. गुरुजीने सांगितलं की आम्ही तिकडच्या भागातून 7,500ची लीड दिली, 15,000ची अपेक्षित होती. ठीक आहे, जे काय अपेक्षित होतं, जे काय घडायचं ते घडलं. आता त्याचा पुनरुच्चार करत बसण्यापेक्षा आता जे काल घडलंय ते उद्या घडू नये याची आपल्याला काळजी. आमच्या 15 खासदारांची म्हणजे 15 उमेदवारांची मीटिंग डॉक्टर साहेब परवा मुंबईत आधारित जे आम्ही हारलो त्याच्यात पण भावी आमदार लिहिणाऱ्याच्या फार विरोधात आहे. जोपर्यंत होणार नाही भावी लिहिणं चुकीचं नाही, परंतु आता ठरलंय की मंचावरच्या सगळ्यांनी मिळून एक ठरवायचं आहे. त्याच्यामुळे एकट्याला म्हणणार, पण आज वाढदिवस असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देणं गैर नाही. सगळ्यांनी सांगितलं की श्रावण पाटलाच्या मनामध्ये जे जे आहे ते परमेश्वर त्यांची इच्छा पूर्ण करो. पण ही गोष्ट खरी आहे, ही कोणालाही मान्य करावं लागेल. श्रावण पाटलासारखा धडपड करणारा कार्यकर्ता, लोकांच्या सुखादुखामध्ये जाणारा कार्यकर्ता, खरं तर माझी त्यांची गाठ उशिरा पडली, पण असा कार्यकर्ता मी बघितला. एक सच्चा दिलदार मित्र कसा असावा तर तो श्रावण पाटलासारखा असावा, हे जर म्हणलं तर चुकीचं होणार नाही. आणि असा एका मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे.